नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आज आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट बघणार आहोत आणि त्यातील जे फुल फॉर्म्स विचारले जातात भरपूरदा सेट आणि नेटमध्ये त्यावरचे भरपूर प्रश्न आज मी घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचा MS सेट 2024 पेपर वनचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स. यामध्ये 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10 असे 4 बॅचेस असणार आहेत. ते तुम्ही जॉईन करू शकता किंवा जॉईन नाही होता आलं तर रेकॉर्डेड सेक्शन लेक्चर्स पण पाहू शकता. त्यामुळे याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे या चारही बॅचेसचा. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे शॉर्ट्स नोट पूर्ण अभ्यासक्रमावर आणि अपडेटेड 5000 प्लस MCQ क्वेश्चन बॅग तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच मिळणार आहे 50 टेस्ट, ज्याने तुमची खूप छान प्रॅक्टिस होईल आणि संपूर्ण 10 विभागाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. रिव्हिजन बॅच असणार आहे आणि त्यानंतर पेपर वन मध्ये तुम्ही नक्कीच सुनिश्चित व्हा 75 पेक्षा जास्त मार्क्स आम्ही तुम्हाला देण्याचे करू. म्हणजे 75 मार्क्सचे टार्गेट आपण ठेवणार आहोत आणि नक्कीच 75 प्लस आपल्याला मार्क येणार आहे पेपर वन मध्ये. आणि ही बॅच सुरू होत आहे आजपासून, म्हणजे 8 तारखेपासून, आणि याची फीज आहे 2100 रुपये. जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. MS सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 ला असणार आहे. त्यामुळे 30 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे ही बॅच नक्कीच तुम्हाला महत्वपूर्ण ठरेल. नक्की विकत घ्या आणि चांगला अभ्यास करा, रिव्हिजन करा. ठीक आहे, आता आपण प्रश्न उत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, OCR स्टँड्स फॉर, म्हणजे OCR म्हणजे, तर मी आताच तुम्हाला सांगितलं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो 8वा चॅप्टर आहे तो खूप महत्वाचा चॅप्टर आहे. यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, कारण हायर एज्युकेशन मध्ये कसं कम्प्युटरच आहे आता सगळीकडे, इंटरनेट कम्प्युटर. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो, सेट असो किंवा नेट. तर आज आपण काय बघणार आहोत, तर फुल फॉर्म्स जे विचारले जातात, जसं इथे विचारलंय OCR स्टँड्स फॉर. त्यामुळे हे फुल फॉर्म्स खूप महत्वाचे ठरतात आणि हे विचारतातच. 1 ते 2 फुल फॉर्म येतातच 8व्या चॅप्टर मधून. त्यामुळे नक्की सोडू नका आणि छान प्रॅक्टिस करा. तर काय असणार आहे सांगा बघू. OCR, ऑपरेशनल कॅरेक्टर रीडर, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन, ओनली कॅरेक्टर रीडर की नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. नन ऑफ द अबव नसणार आहे, मग काय असेल सांगा. ते असणार आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन. म्हणजेच हे एक ऑप्टिकल चरणाचे मोजक ओळखण्याची प्रणाली आहे OCR म्हणजे. आणि या तंत्रज्ञानाच्या शाखेतील एक तंत्रज्ञान आहे, म्हणजे ज्यामुळे डिजिटल आकृती असो, वस्तू असो, अक्षरे असो, अंके असो किंवा अन्य डेटा हा ऑप्टिकली म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आणि यामुळे डिजिटल डेटा वाचनीय रूपात होतो आणि आपल्याला डिजिटल डॉक्युमेंट्स मध्ये शोधण्यात आणि वाचनीय रूपात बदलण्यात मदत होते. त्यामुळे ठीक आहे. त्यामुळे OCRचं काय होणार आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन. हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे BCD काय आहे विचारला आहे. बायनरी कोडेड डेसिमल, बीट कोडेड डेसिमल, बायनरी कोडेड डिजिट की बीट कोडेड डिजिट. सांगा बघू काय असणार आहे BCD. तर ते असणार आहे बायनरी कोडेड डेसिमल असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, बायनरी कोडेड डेसिमल. बघा आता यांनी किती कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला बघा. बायनरी, जर का आपल्याला आता बायनरी काहीच माहिती नाही याचं, तर एक तर आपण बायनरी करू किंवा बीट करू, कारण 2-2 दिला आहे. जर का आता मला माहिती आहे बायनरी आहे, तर मी बायनरी बीट कट करून बायनरी करेन. पण इथे मला सगळंच माहिती पाहिजे, कारण डिजिट मध्ये इथं लास्ट मध्ये D फॉर डिजिट घेतला आणि इथे डेसिमल घेतलाय. त्यामुळे कसं असते, आपण लॉजिक पण भरपूरदा इथे लागत नाही आणि लागू पण शकते. ऑप्शन्स पाहून आहे. त्यामुळे जर का तुम्हाला फुल फॉर्म माहिती राहिलं तर ते तर वेल अँड गुड, पण नसेल तर थोडा अंदाज लावून आपण करू शकतो. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, बायनरी कोडेड डेसिमल असणार आहे. तर बायनरी कोडेड दशांश जे आहे, ही एक संख्यात्मक प्रतिनिधित्व प्रणाली आहे, जी प्रत्येक दशांश किंवा अंकांना 4 बीट नाही का बायनरी कोडसह एनकोड करते आणि यात अनेक व्यावहारिक अनुप्रयोग करतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, ए असणार आहे. CD रोम स्टँड्स फॉर, CD रोमचा अर्थ काय आहे ते विचारलेला आहे. CD रोमचा काय अर्थ आहे, कम्प्युटर डिस्क रीड ओनली मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, रीड ओव्हर मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी की कम्प्युटर डिस्क रीड ओव्हर मेमरी. आता तुम्हाला माहिती पाहिजे की काय आहे ओचा मिनिंग, ओव्हर आहे की ओनली आहे. ठीक आहे, कम्प्युटर आहे की कॉम्पॅक्ट आहे. आता इथे 2 दिलाय आणि कम्प्युटरचे 2 दिलाय, तर काय असणार आहे मग आपलं उत्तर. CD रोमचा अर्थ काय आहे,
माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. व्हिडिओच्या शेवटी 15 प्रश्न घेतले असतील तर 15 पैकी किती आले ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मी लाईक करते आहे. तुमचे कमेंट्स मला नक्कीच प्रोत्साहन देतात. सांगा बघू, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, हे त्याचं काय आहे, फुल फॉर्म आहे. आणि सीडी रोम वरून आपण माहिती वाचू शकतो, परंतु ते त्यावर डेटा लिहित किंवा मिटवू शकत नाही सीडी रोमचं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे, ओव्हर मेमरी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ASR स्टँड फॉर, म्हणजे ASR चा काय अर्थ आहे? ऑटोमॅटिक स्पीच रेकॉग्नायझेशन, ऑथरिंग स्पीच रेकॉग्नायझेशन, ऑडिओ स्पीकर रिजन की ऑडिओ स्पीच रेकॉग्नायझेशन? सांगा बघू काय असणार आहे ASR. ऑटोमॅटिक, ऑथरिंग, ऑडिओ. आता इथे आपण असं लॉजिक लावला असतं, जर का इथे असतं तर ऑडिओ ऑडिओ आहे, कदाचित हे असू शकते, पण असं नसते. तुम्हाला माहिती नसेल तर लॉजिक थोडं व्यवस्थित लावायचं. तर आपलं उत्तर काय आहे? ऑटोमॅटिक स्पीच रेकॉग्नायझेशन. हे एक मानवी भाषण वाचण्यायोग्य मजकुरावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन लर्निंग जे करते ना, ते त्याचं इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाते, म्हणजे ऑटोमॅटिक मजकूर वाचण्यासाठी. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं की ऑप्शन्स मध्ये ऑडिओचे 2 हे आहेत. तर आपण कधी कधी ऑप्शन्स पण, आता इथे 2दा ऑडिओ आला, त्याच्यामुळे कदाचित ऑडिओ असू शकते असं आपण टिक करू शकतो. पण तसं करू नका. व्यवस्थित लॉजिक लावा. याच्यामध्ये लॉजिक पण जर का आपल्याला नसेल येत नाही त्याचा फुल फॉर्म, तर लॉजिक पण लागत नाही कधी कधी, कधी कधी लागून पण जाते. त्यामुळे फुल फॉर्म्स नक्की करा, पूर्ण फुल फॉर्म्स वाचून ठेवा ऍटलिस्ट. त्यानंतर EEP रोम स्टँड फॉर, याचा अर्थ सांगा म्हणतात. इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इझिली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इलेक्ट्रॉनिक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी की नन ऑफ द अबव? नन ऑफ द अबव नसणार आहे. 3 ऑप्शन्स मधून आता तुम्हाला सांगायचं. EEPP रोम सांगा बघू. इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिकल आहे, इझिली आहे, काय आहे? रीड ओनली मेमरी तर आहे सगळीकडेच. ठीक आहे. प्रोग्रामेबल पण आहे, आता इथं इरेजेबल पण आहे. आता फक्त पहिला शब्द आपल्याला गेस करायचा आहे. काय असणार आहे मग? ते असणार आहे इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEP रोमचा हा हे आहे. आणि हे कशाचं टाईप आहे? रोमचं टाईप आहे. ठीक आहे. यामध्ये पुन्हा आहेत जसं की पी रोम आहे. यामध्ये काय आहे? पी रोम आहे, ज्याचा अर्थ आहे प्रोग्रामेबल पी रोम, ज्याचा अर्थ आहे प्रोग्रामेबल रोम. ठीक आहे. पुन्हा इथे एम रोम आहे. एम रोम काय आहे? मास्क रोम म्हटलं जाते, मास्क रीड ओनली मेमरी, आणि हे फिक्स्ड असते. ठीक आहे. त्यानंतर एक इरेजेबल EP रोम. इथे EEP रोम लिहिलं, इथे फक्त EEP रोम, तर इरेजेबल येईल फक्त. ठीक आहे. आता पुन्हा वाढलाय याच्यामध्ये, तर इलेक्ट्रिकल आलंय. तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं उत्तर आहे ए आहे, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. त्यानंतर VGA डिनोट्स, VGA सूचित करते, काय सूचित करते? व्हिडिओ ग्राफिक्स अरे, व्हिज्युअल ग्राफिक्स अरे, वोलेटाईल ग्राफिक्स अरे की व्हिडिओ ग्राफिक्स अडॅप्टर? काय करते सांगा बघू. काय असणार आहे VGA? तर VGAचं काय आहे? व्हिडिओ ग्राफिक्स अरे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, व्हिडिओ ग्राफिक्स अरे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे MSI स्टँड फॉर. MSI चा अर्थ सांगा. मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट, मीडियम सिस्टीम इंटिग्रेटेड सर्किट, मीडियम स्केल इंटेलिजंट सर्किट, मीडियम सिस्टम इंटेलिजंट सर्किट? काय असणार आहे? मध्यम स्केल इंटिग्रेटेड सर्किट, मध्यम प्रणाली एकात्मिक सर्किट, मीडियम स्केल इंटेलिजंट सर्किट? काय असणार आहे? तर आपलं उत्तर असणार आहे मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे. मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट. आता हे जर का तुम्हाला नवीन वाटत असेल तर तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, तुम्ही ऐका हे काय याचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑन द कीबोर्ड ऑफ अ कम्प्युटर इच कॅरेक्टर हॅज अन ASCI व्हॅल्यू विच स्टँड फॉर, म्हणजे संगणकाच्या कीबोर्डवर प्रत्येक अक्षराला ASCI चा मूल्य असते, तर ते ASCII चा फुल फॉर्म विचारला आहे. अमेरिकन स्टॉक कोड फॉर इंटरचेंज इन्फॉर्मेशन, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, आफ्रिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज की अडॅप्टेबल स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज? सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे? अमेरिकन, आफ्रिकन, अडॅप्टेबल? आफ्रिकन तर नाही, अडॅप्टेबल. अडॅप्टेबल मे बी असू शकते जर का असं आपण विचार केला काय काय कट करता येतं तर. तर मग काय उत्तर आहे आपलं? ASCII चं अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. ASCII.
त्यानंतर व्हायरस स्टँड फॉर, आता आपल्याला भरपूर आपल्याला माहिती असते कम्प्युटरमध्ये व्हायरस आहे, पण व्हायरसचा मिनिंग काय आहे ते आपल्याला माहिती नसते. ते विचारलं गेलेलं आहे. सांगा बघू काय असणार आहे. व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज, व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स अंडर सर्च, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंटिल सर्च. काय असणार सांगा बघू व्हायरस. तर आपलं उत्तर काय असणार आहे. व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. ठीक आहे, हे नक्की लक्षात ठेवा. व्हायरसचा विचारू शकते. आणि कम्प्युटर व्हायरस हा एक मालवेअरचा प्रकार आपल्याला माहिती आहे, आणि जो कार्यान्वित केल्यावर इतर संगणक प्रोग्राम मध्ये बदल करून त्या प्रोग्राम्स मध्ये स्वतःचा कोड टाकून स्वतःची प्रतिकृती तयार करतात. हे व्हायरसचं कसं असते की ते आपल्या कम्प्युटरमध्ये येतात आणि दाखवतात की स्वतःचा कोड टाकतात आणि त्याचीच एक प्रतिकृती बनवतात, आणि ही प्रतिकृती यशस्वी झाली तर त्यामध्ये व्हायरस चाललं जाते. हो की नाही. ते स्वतःसारखं असं दाखवतात, भासवतात की खूप जेन्युन आहे, पण ते राहत नाही. ते त्याच्यामध्ये व्हायरस असतोय. ठीक आहे, आपली इन्फॉर्मेशन प्रतिकृती तयार करतात स्वतःची, स्वतःचा कोड टाकून नाही का, आणि नंतर मग ते संगणकामध्ये जेन्युन असल्याचे दाखवतात आणि मग व्हायरस जातोय. ठीक आहे, व्हायरसचा फुल फॉर्म काय मग. व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. ठीक आहे, 9व्याचं उत्तर ए आहे व्हायरस. त्यानंतर ISDN स्टँड्स फॉर, ISDN इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंटेलिजंट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंडिव्हिज्युअल सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क की इमेज सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क. सांगा बघू काय असणार आहे. इंटिग्रेटेड, इंटेलिजंट, इंडिव्हिज्युअल, इमेज. आता इथे चारही मध्ये पहिल्याचं वेगळं आहे, बाकी सगळं सेम आहे. तर आपला पहिलाच शब्द आपल्याला काढावा लागणार आहे. सांगा बघू. इंटिग्रेटेड आहे, इंटेलिजंट आहे, इंडिव्हिज्युअल आहे की इमेज आहे. तर काय असणार आहे. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. काय असणार आहे. इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, ISDN. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. द युनिक न्यूमेरिकल ऍड्रेस फॉर अ कम्प्युटर ऑन द इंटरनेट एक्सप्रेस्ड ॲज अ मॅक्झिमम 3 डिजिट सेपरेटेड बाय डॉट सच ॲज. हा, तर याला काय म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते ते विचारलंय. इंटरनेटवरील संगणकाच्या अद्वितीय संख्यात्मक पत्त्याला प्रत्येकी कमाल 3 अंकी बिंदूंनी विभक्त केलेले जसे की हे आहे, तर त्याला काय म्हणतात. इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, IP ऍड्रेस, URL, ISP. काय असणार आहे मग सांगा बघू. नन ऑफ द अबव तर नसणार आहे. काय म्हटलं जाते त्याला. त्याला म्हटलं जाते IP ऍड्रेस, जे म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. आणि हा एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक आणि संगणक नेटवर्कशी संबंधित आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर IP ऍड्रेस कम्प्युटरला माहिती देतोय आणि पाठवतो सुद्धा, पाठवतो आणि प्राप्त करतो. ठीक आहे. आणि यात 32 बीट ज्यातील प्रत्येक 8 बीट हे सेगमेंट्स असतात. काय असतात. सेगमेंट्स असतात, आणि ज्याला काय म्हणतात ऑक्टेट असे म्हणतात. त्याला काय म्हणतात ऑक्टेट. आणि अशाच प्रकारचं राहते ते. ठीक आहे. यामध्ये 4 हे राहते सेक्शन्स, बायनरी ब्लॉक्स म्हणतात त्याला. ठीक आहे. IP ऍड्रेसचा पण फुल फॉर्म लक्षात ठेवा. इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बल्स इज इन ईमेल ऍड्रेसेस टू सेपरेट द युजर नेम फ्रॉम द ISP. वापरकर्ता नाव ISP पासून वेगळे करण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह ईमेल पत्त्यामध्ये आहे. हे सांगा बघू. सगळ्यांनाच माहिती आहे ना. ईमेल मध्ये काय असते. मायना आपला www.gmail.com वगैरे जे आहे @gmail.com, तर काय असणार आहे. @ असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे. B असणार आहे. ISP पासून वेगळे करण्यासाठी @ हा सिंबल वापरला जातो. त्यानंतर मॅन इज अ नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स लोकेटेड ॲट अ डिफरंट साइट्स विदिन अ लार्ज फिक्स एरिया सच ॲज अ सिटी. इट स्टँड्स फॉर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन्युअल एरिया नेटवर्क, मार्जिनल एरिया नेटवर्क की मॅक्झिमम एरिया नेटवर्क. काय असणार आहे मॅन. तर हे काय आहे. म्हणजे विदिन फिक्स्ड एरियामध्ये राहते पण लार्ज राहते. काय असते ते. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. काय आहे ते. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे त्याचा फुल फॉर्म. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे. A असणार आहे. त्यानंतर अ कम्प्युटर नेटवर्क इन विच सम ऑफ द लिंक्स बिटवीन नोड्स आर कॅरीड बाय open connection or a virtual circuits in some larger network such as internet instead of physical wires. संगणक नेटवर्क मध्ये ज्यामध्ये नोड्स आहे किंवा काही दुवे आहेत, ओपन कनेक्शन द्वारे किंवा काही मोठ्या नेटवर्क्स मध्ये आभासी सर्टिफिकेट्स द्वारे वाहून नेले जातात, जसे की इंटरनेट. त्याला काय म्हणतात. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, व्हर्च्युअल पब्लिक नेटवर्क, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेट की व्हर्च्युअल पब्लिक नेट. सांगा बघू काय म्हणतात त्याला. VPN म्हणतात त्याला. तर इथे सगळं VPNच आहे, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क.
काय आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तर काय तर कम्प्युटर नेटवर्क इन विच सम ऑफ द लिंक्स बिटवीन द नोड्स आर कॅरीड बाय द ओपन कनेक्शन ऑर व्हर्च्युअल सर्किट इन सम लार्जर नेटवर्क सच एज इंटरनेट. त्याला काय म्हणतात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणतात. ठीक आहे. संगणक नेटवर्क ज्यामध्ये नोड्स मधील काही दुवे असेल, ओपन कनेक्शन असेल किंवा काही मोठ्या नेटवर्क्स मध्ये आभासी सर्किट्सद्वारे वाहून नेले जातात त्याला काय म्हणतात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असे म्हणतात. इंटरनेट जसं की इंटरनेट आहे हो की नाही. त्यानंतर प्रश्न आहे द टाइप ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग ऍक्सेसेबल टू कम्प्युटर्स दॅट आर नॉट फिजिकली पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन ओन प्रायव्हेट नेटवर्क बट आर ऑल्सो नॉट ऍक्सेसिबल टू द जनरल पब्लिक. म्हणजे जनरल पब्लिकला ते ऍक्सेसेबल नाही राहत पण विदिन एरिया जे असते ना त्यांच्यासाठी ते ऍक्सेसेबल राहते. ऑर्गनायझेशनसाठी ते ऍक्सेसेबल राहते विदिन एरिया नाही ऑर्गनायझेशनसाठी. म्हणजे एखाद्या संस्थेच्या स्वतःच्या खाजगी नेटवर्कचा भौतिकरित्या भाग नसलेला परंतु सामान्य लोकांसाठी देखील प्रवेश योग्य नसलेल्या संगणकासाठी प्रवेश योग्य संगणक नेटवर्कचा प्रकार. म्हणजे की विदिन ऑर्गनायझेशन आहे त्याचमध्ये त्यांनी वापरू शकते बाकी कोणीच वापरू शकत नाही. त्याला काय म्हणतात इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट की नन ऑफ द अबव. इंटरनेट तर सगळेच वापरतात त्यामुळे हे तर नसणार आहे. नन ऑफ द अबव पण नसणार आहे. मग काय इंट्रानेट की एक्स्ट्रानेट सांगा बघू काय असणार आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला जेणेकरून तुमची पण चांगली प्रॅक्टिस होईल. चुकलं तर चुकलं मी उत्तर सांगतेच आहे बरोबर काय आहे पण तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. आणि कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्यायचे असेल तर पहिल्याचं ए असं द्या कारण ए बी सी डी तुम्ही लिहिता ते मला समजत नाही येते कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही सांगत आहे. ठीक आहे. त्यामुळे सांगा बघू मग काय असणार आहे. ते आहे इंट्रानेट. इंट्रानेट हे प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि याचा वापर वेगवेगळ्या संस्थांद्वारे आपापल्यासाठी केला जातो. जसं की हे प्रणाली आहे ज्यामध्ये एखाद्या संस्थेचे अनेक संगणक एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि हे इंट्राद्वारे जोडले जातात म्हणजे विद इन एरिया. आता एखादं माझं ऑर्गनायझेशन आहे तर मी माझ्या ऑर्गनायझेशनसाठी एक हे केलं तर ते इंट्रानेट आहे ना ते ऑर्गनायझेशनसाठी केलं जातं एक स्पेसिफिक. त्यामुळे त्याचा यूज दुसरे कोणी करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न घेत असतो म्हणजे व्हिडिओमध्येच. तर मला सांगा इंटरनेट आपण बघितलं होतं काल इंटरनेट एक्सप्लोरर कधी बंद झालं तर ते सांगून द्या मला. इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर आहे तर इंटरनेट एक्सप्लोरर कधी बंद झालं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि प्रश्न ओके 15 प्रश्न घेतलेले आहे आज. 15 पैकी तुम्हाला किती आले नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि इंटरनेट एक्सप्लोरर कधी बंद झालं ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि 15 पैकी किती आले ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. आजपासून आमची बॅच सुरू होते 30 डेज MS सेट 2024 एक्झामसाठी क्रॅश कोर्स. त्याचा नक्की फायदा घ्या. तुमची छान रिव्हिजन होणार आहे आणि खूप चांगला फायदा होईल तुम्हाला नक्कीच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.